गुड मॉर्निंग. आपल्या निसर्ग ग्रुपमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. कोरोना म्हटलं की थरथरी धडधडी खूप भीती वाटते. आजही कोरोनाचे नाव ऐकलं तरी खूप खूप भीती वाटते, अंगावर काटा येतो. पण त्या कोरोनाने आपल्याला शिकवलं, आजचा दिवस उद्याचा कधीच नसतो. माणूस किती दिवस जगला याला महत्त्व नसतं, तो जगत असताना कसा जगला याला महत्त्व असतं. तासाचं, मिनिटाचा आणि सेकंदाचा माणसाला भरवसा नाही आहे. जीवन एक क्षणभंगूर आहे. शरीर हा पाण्याचा बुडबुड आहे, कधी माणूस जाईल याचा भरवसा नाही आहे. आत्ता माणूस आपल्या बरोबर बोलतोय आणि सेकंदात हरवून जातोय. जगून घ्या, जेवढं जगायचं तेवढं जगून घ्या. आनंदाने जगा, स्माईल द्या. आपल्या चेहऱ्यावर नेहमी सतत हसतमुख राहा. टेन्शन्स, गरिबी, श्रीमंती येतच राहणार आहे, पण आजचा दिवस उद्याचा आहे का, तो आत्ताच जगून घ्या. पैसा नाही आहे म्हणून हसणं आपण सोडायचं नाही आहे. दुःख आपण विसरून त्यावर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे, कारण तीच आपली श्रीमंती आहे. दुसऱ्यांना हसवणं हीच आपली श्रीमंती, दुसरी सुखी पाहणं हीच आपली श्रीमंती आहे. श्रीमंत कोण असतो? जो दुसऱ्यांसाठी जगतो, स्वतःचा आनंद विसरून जो दुसऱ्यासाठी जगतो, तो या जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. हेच आपल्याला कोरोनाने शिकवलं. म्हणून आमचा निसर्ग ग्रुप खूप त्या क्षणापासून एन्जॉय करतो आहे, कारण त्या ग्रुपला माहिती आहे की आता वेळेला महत्त्व द्या, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. आज आहे, ह्या क्षणी आहे, दुसऱ्या क्षणी आपण इथे नाही आहोत. सगळं भान विसरून ते खूप एन्जॉय करतात, रोजचा दिवस जगतात, ते जगून घेत आहेत. कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, इथे सगळी समान वागणूक सगळ्यांना मिळते. आणि हा निसर्ग ग्रुप सगळ्यांसाठी खूप छान आहे. समाजसेवा म्हणा, कुठे कोणासाठी कोणाच्या दुःखात सुखात नेहमी सहभागी होत असतो. खरंच हा आमचा निसर्ग ग्रुप, हे आमचे अध्यक्ष आहेत, ते खूप चांगल्या पद्धतीनं हा निसर्ग ग्रुप हाताळत आहेत. आमचे मनोज पानसरे, गावकर ताई, आमचे कॉमेडी मॅन, आमचे मंगेश, हे सगळे आमच्या ग्रुपला लाभलेत. आमचे आत्ताचे आदेश काका, तेही आमचे ग्रुपचं खूप छान भाग आहेत, खूप छान एन्जॉय करतात. सगळेच ग्रुप म्हणजे आपली फॅमिली झाली आहे. नाईक सर, नाईक मॅडम, एवढे सुंदर कपल आहे तिथे की सगळं भान विसरून एन्जॉय करतायत. खरंच शिकवलं तर आपल्याला कोरोनाने कसं जगायचं, कसं माणसात यायचं. श्रीमंती गरिबी येतच राहणार आहे माणसाकडे, कधी गरीब कधी श्रीमंत होतच राहणार आहे. माणूस कधीच बसून राहत नाही. त्याच्यामध्ये धमक असेल करण्याची, तो त्या उंचीवर जाऊन नक्कीच पोचतो. तसंच आम्हाला हा आमचा निसर्ग ग्रुप एवढा मोठा करायचा आहे की खूप उंचीवर नेऊन ठेवायचा आहे. तिथे आम्हाला फक्त आणि फक्त समाजकार्य करायचं आहे आणि खूप सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला आनंद द्यायचा आहे. कोणी आमच्या शब्दाने आनंदी होत असेल तर आम्हाला नक्कीच आवडेल आमचा हा निसर्ग ग्रुप वाढवायला. आणि कोणाला जर आमच्या निसर्ग ग्रुपमध्ये यायचं असेल तर नक्की या, कारण हा ग्रुप आहे हसायचा, खेळायचा, एन्जॉय करायचा आणि सगळ्यांना आनंद द्यायचा. हा आमची फॅमिली आहे. तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा, आम्ही वाट पाहतोय. अरे यार, तुम्ही लोक अशी आहेत ना, सबस्क्राईब नाही करत, कमेंट नाही करत, लाईक काय करत नाही. कसा वाढणार आमचा ग्रुप हा? आणि आम्हाला तुम्ही मोठे कधी करणार? आम्हाला मोठे व्हायचे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. आम्ही तुम्हाला आमच्या पद्धतीने आनंद द्यायचा नक्कीच प्रयत्न करू. प्रयत्न करत असताना तुमच्याही लाईकचा वर्षाव आमच्यावर पडू द्या. सबस्क्राईब करा, कमेंट करा, आम्हालाही कळू दे की आमचा हा ग्रुप खरोखरच चांगला आहे ना, की आम्ही वेड्यासारखंच वागतोय, वेड्यासारखंच करतोय, काहीतरी वेगळंच करतोय. आम्हाला सांगा काय करायचं, काही नाही करायचं.
हे मंगेश दादा बघा. सॉरी. सगळेच आज पावसाने खूप एन्जॉय करतात. पाऊस आलाय म्हणून. छान वाटते त्यांना, की हे वर्षाताई एकदम एन्जॉय करत असतात नेहमी. त्यांना खूप आवडतं डान्स, फिरणं, मस्ती करणं, मस्करी करणं. एकदम सुंदर लाईफ जगतात. योगा करणं. योगा करून तर काही फायदा आजपर्यंत